नमस्कार. कर्जमाफीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोठी आश्वासने दिली होती. मात्र सरकार सत्तेत आल्यानंतर त्यात दिसून आला आणि कर्जमाफीची प्रक्रिया यथाकावळ सुरू करण्यात आली. शेतकरी संघटना, विरोधी पक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांच्या दबावाखाली सरकारने कर्जमाफीसाठी एक समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालावर कर्जमाफीचा अंतिम निर्णय होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत संवाद साधत असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयावर महत्त्वाची माहिती दिली. त्यांचं म्हणणं ऐकून आपण या संपूर्ण कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊ. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की कर्जमाफीचा विषय अजून लांबीवर नाहीये. निवडणुकीच्या वेळी भाजपकडून दिलेले कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणार आहे. मात्र त्यासाठी पात्र खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. सरकार योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल यावर भर देत असून त्यांच्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. समितीमार्फत शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले जाईल आणि नंतर योग्य निर्णय घेतला जाईल. कर्जमाफी ही मेरिटवर आधारित असावी आणि ज्यांना खरी गरज आहे अशा शेतकऱ्यांना मदत मिळावी असा संदेशही त्यांनी दिला. ही समिती शेतकऱ्यांचे सखोल सर्वेक्षण करून त्यांच्यानंतर योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी शिफारस करण्यात येईल. महसूल मंत्री म्हणाले की कर्जमाफी संपूर्णपणे योग्य व पारदर्शक पद्धतीने होईल, ज्यामुळे गरजू शेतकऱ्यांना त्याचा हक्क मिळेल. ही माहिती संबंधित अधिकृत सूत्रावर आधारित असून कर्जमाफीची अंतिम प्रक्रिया आणि नियम सरकारच्या ताज्या घोषणांवर अवलंबून असतात. शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळ किंवा विभागीय कार्यालयाकडून संपादित माहिती घेणे हे देखील आवश्यक आहे. धन्यवाद.